ना न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीला गेले होते US मध्ये. 2च महिने होते, पण त्या 2 महिन्यात माझ्यासोबत इतक्या काही गोष्टी झाल्या, म्हणजे मिसहॅप्स म्हणू शकतो किंवा काही अडचणी आल्या ज्या आम्ही प्रेडिक्टच केल्या नव्हत्या की काही अशा अडचणी पण येऊ शकतील, आणि त्यात मी एकटी गेले होते. इवन माझा खर्च पण जो सपोज 8 लाख म्हटला होता की 8 लाखाचा खर्च असेल 2 महिन्यासाठी, तो पण डबल झाला तिकडे जाऊन. तर असे ना खूपच आम्ही अडचणीत पडलो. तर त्यामुळे ना पप्पांना तिथे येताही येत नव्हतं, विजा असूनही. सो त्यांची अशी चुकचुक असायची की माझी मुलगी काय करत असेल तिकडे, काय होत असेल वगैरे. आणि मी जरा अशा थोड्या साध्या ह्यातली की माझं असं बाहेर जाऊन क्लबलाच जाणं किंवा माझे फ्रेंड्स मस्तीच करतायत, हे करतायत, इतक्या गोष्टी होत होत्या ना की मी ऑलरेडी घाबरलेले होते. मला असं झालं, मला फक्त घरी बसायचंय, मला माझ्या आई बाबांशी बोलायचंय. सो मी कॉन्स्टंट व्हिडिओ कॉलवर असायचे त्यांच्यासोबत बोलताना. तर तिकडून येताना ना माझ्या मनात इतकी एक्साइटमेंट होती की फायनली मी माझ्या आई बाबांना भेटते आता, आणि मला काहीही करायचं, इथून निघायचं आणि मला मुंबईला पोचायचं, सगळ्यात पहिले आई बाबांना भेटायचंय. तर मला तेव्हा आठवतं की पप्पा एअरपोर्टवर आले होते आणि मी इतक्या जोरात पळत आले त्यांच्यावर आणि इतक्या जोरात हक केलं की ते मी आजही विसरू नाही शकणार. मला असं झालं की मला परत तुम्हाला सोडून कुठेच जायचं नाही, 2 महिन्यासाठी का होईना कुठे नाही जायचंय. लग्न जरी केलं तरी मी अशा अवतीभोवतीच असेल. सो दिस वॉज समथिंग आय स्टील रिमेंबर. ती म्हटली आजही मला लक्षात.